पंखा बंद आहे. आज मम्मी माझी मेकअप करणार आहे. ठीक आहे. चालते. असू दे ना. पहिल्यांदा मीना निशमचे हातपाय स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला कृष्णाचा ड्रेस पण घालून घेतला आहे. आणि फर्स्ट आहे जे मी त्याच्या चेहऱ्यावरती लावते ते म्हणजे लोटस हर्बलचं सेफ सनचं सनस्क्रीन आहे. ते डेली सनस्क्रीन. तर ते ना क्रीमी जसं आपलं फाउंडेशन असतं ना तशाच टेक्स्चरमध्ये ते आहे. तर त्याने ना खूप छान असा ग्लो येतो आणि तो सगळ्या स्किन टाईपसाठी यूजफुल आहे. काही त्याने साईड इफेक्ट्स होत नाही. तर SPF 40 UVB असं ते आहे. तर ते मी निशमला लावून घेतले आणि त्याच्यानंतर मी ब्ल्यू हेवनची जी लूज पावडर असते ना फिनिशिंग पावडर ती अप्लाय करून घेतली आहे, ज्याने खूप छान लुक येतो आणि मस्त त्याचा स्मेल पण खूप छान आहे. आणि त्यानंतर मी निशमसाठी यूज केलेलं आहे रोज गोल्डचं आय शॅडो. तर त्याच्यामधला फ्लिंग कलर घेतला आहे. तर फ्लिंग म्हणजेच पिंक कलर आहे तो आणि खूप छान आहे. आणि असं नाही आहे की नाही का बॉय म्हणून आपण पिंक कलर नाही लावायचा. तर कृष्णाला पिंक कलर आहे ना खूप सूट होतो छान, त्यामुळे मग मी तो यूज केला आहे. तर मी दुसरा पण एक कलर ट्राय केला होता रेस्क्यू म्हणून, जो पिंकसारखाच आहे पण त्याने ना इतकं छान नव्हतं वाटत. मग मी तो कॅन्सल करून परत तो फ्लिंग कलरच निशमला अप्लाय केलेला आहे. आणि ते पॅलेट पण आहे ना खूप सुंदर आहे. मी ऑनलाईनच ऑर्डर केलेलं आहे. तर मस्त आलेले आहे ते. त्याच्यामध्ये 18 शेड्स आहेत प्लस म्हणजे 18 असे मिळून 36 शेड्स आहेत. आणि मग निशमला मी जो गंध आपण वापरतो ना डेली यूजसाठी तो लावलेला आहे. आणि व्हाईट कलर अवेलेबल नव्हता, मग मी पावडरमध्ये पाणी मिक्स करून ते अप्लाय केलं होतं उदबत्तीच्या काडीने. आणि मग मी त्याच्यासाठी ज्वेलरी पण घेऊन आली होती. तर ती सगळी मी ज्वेलरी त्याला घातली आहे आणि मस्त असा कृष्णाचा लुक झालेला आहे. आणि निशमना आधी म्हणजे जेव्हा लहान होता ना तर तो अजिबात असं काही करू द्यायचा नाही किंवा असे वेगळे कपडे तो घालायचंच नाही. त्यामुळे मला असं मी नव्हते करत म्हणजे तेव्हा. पण आता ना तो स्वतःहून असं बोलतो की मला ना मम्मा हे करायचं आहे ते करायचं आहे. तर मला छान वाटतं. मग मी ना त्याच्यासाठी आता सगळं हे करणार आहे म्हणजे करती आहे. तर हे फर्स्ट आता त्याला कृष्णा म्हणजे काय इतके प्रश्न विचारतोय ना. तो कुठे राहत होता, काय करायचा, असं खूप काही विचारत होता तो. आणि मग मी त्याला सगळी ती ज्वेलरी घालून घेतली. आणि ज्वेलरीमध्ये ना काही असं होतं की ते ना दोरीला असं अटॅच नव्हतं. मग मी काय केलं, ते ड्रेसला जे पण दोरी वगैरे किंवा जो बेल्ट आलेला आहे ना त्याच्यामध्ये मी ते लावलेलं आहे. आणि तिथे मला असं समजलं की हे ना पूर्ण व्यवस्थित बसत नाही आहे. मग मी नेक्स्ट डेला जेव्हा त्याला स्कूलला जायचं आहे ना तर तेव्हा मी ना काय केलं, तो पिसारा ज्वेलरी सेट आणि ते सगळे ना असं स्टेपलरच्या पेनने ना फिक्स करून टाकलं त्या बेल्टला. मग ते व्यवस्थित एकदम घट्ट बसतं आहे आणि छान पण दिसत होतं. आणि मग घरामध्ये ना मी ऑलरेडी आधी एक मोत्यांची माळ आणली होती निशमसाठी. तर ती पण अवेलेबल होती, मग ती पण मी त्याला घातलेली आहे. आणि त्या ज्वेलरी सेटमध्ये ती नव्हती, घरामध्ये होती तर मी ती त्याला घातली आहे. तर त्यामुळे पण खूप छान दिसत होता निशम. आणि गालावरती पण असे 2 पॉईंट करून त्याच्या साईडनी ना मी असे पॉईंट दिलेत व्हाईट कलरनी. तर आधी तो बोलत होता की मला नको म्हणून इकडे. तर आणि नंतर बोलला की हां म्हणून लाव, छान दिसते. मी त्याला ना फोटो दाखवला एक छोटा बेबीचा. तर ते बघून बोलला की हां मम्मा लाव म्हणून, त्याच्यावरती छान वाटतंय ते. मग मी त्याच्या गालावरती परत असे 2 चॉकलेटी कलरनी 2 स्पॉट दिले आणि परत व्हाईट कलरनी हे केलं. आणि बासरी तर किती वेळा निशम इथे लाव असं बोलतीये किंवा अशी पकड, तो पकडतच नव्हता. मग फोटो काढताना कसं तरी त्याला बोलले की असं पकड तसं पकड, मग त्याने ते पकडलं व्यवस्थित. मग फोटोज पण आले आणि निशमचा कृष्णा लुक एकदम मस्त तयार झालेला आहे. आणि बासरी ते तुम्ही बघतायच ना की कमरेच्या याच्यामध्ये पण ना ज्वेलरी सेटवाल्यांनी ते ना व्यवस्थित दोरीला नाही बांधलेलं. मग मी त्याला ना ड्रेससोबत आलेल्या जे नॉट आहे ना त्याच्यामध्ये ते फिक्स करून टाकलेले, स्टेपलरच मारले त्याच्यामध्ये. मग ते अजून छान वाटत होतं. आणि मग हे लास्टला ना आमचं फिक्स झालं ना की गालावरती पण करायचं आहे. मग मी हे ते करून घेतलं आणि निशमचा फायनलमध्ये एकदम मस्त लुक झालेला आहे.
आणि मनीषमचे खूप सारे फोटोज आणि रील्स पण काढलेत आम्ही. एक थीम बेस्ड रील पण काढलेले, ते पण तुम्ही जाऊन नक्की चेक करा. खूप छान झालेला आहे. आणि फायनल हा निशमचा कृष्णाचा लुक आहे, खूप मस्त झाला आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बासरी तो पकडत नव्हता व्यवस्थित, तर जसा जसा मोठा होईल तसा तो व्यवस्थित सगळं करणारच आहे. आणि हे जे बॅकचं आहे ना, ते पण मी हाताने असं स्केच पेनने वगैरे करून घेतलेलं आहे ते. आणि खडूच्या कलरने त्याला थोडंसं डेकोरेट केलं आहे. आणि ती हंडी पण अशी मी पेपरवर काढून घेतली आणि मग नंतर स्टिच केलेली आहे. आणि निशमला ॲक्शन करायला लावली होती, तर तो खूप छान ॲक्शन करत होता. आणि माखन म्हणजे दुसरं काही नसून ते कापूस आहे मी जो त्याला लावलेला आहे. आणि त्या मी छान अशा गप्पा पण मारत होतो. आणि निशमला मी सांगत होते की नक्की काय करायचं म्हणून. आणि व्यवस्थित असे छान मस्त रील्स पण काढलेले आहेत, तर तुम्ही ते जाऊन नक्की बघा. चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. निशमचा लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून नक्की सांगा. मला कमेंट्सची खूप अपेक्षा असते की कमेंट्समधून मला ना छान छान कमेंट्स येतील म्हणून निशमसाठी. तर असा हा पूर्ण व्हिडिओ आम्ही शूट केलेला आहे. त्याचबरोबर थीम बेस्ड रील पण बनवलेले आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन चेक करा. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मधून नक्की सांगा. आणि तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर निशम काना म्हणून खूपच छान दिसतोय. तुम्हाला त्याचा लुक कसा वाटला हे पण मला कमेंट्स मधून सांगा. निशम तुला कसं वाटतंय? छान मस्त दिसतोय ना. तर निशम स्कूलमध्ये पण असाच लुक करून जाणार आहे उद्या. तर मस्त दिसतोय. आम्ही घरच्या घरी सगळं केलेलं आहे. तर हे सगळं तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंट्स मधून कळू द्या. आणि आत्तासाठी बाय बाय. निशम बाय बाय कर. थँक्यू. लाईक करा. माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय. थँक्यू. बाय बाय.